नमस्कार. आज आपण पाहणार आहे इकोसिस्टीम पार्ट 1 आपण मागच पाहिला आहे. चांगल्या पद्धतीने पाहिला पार्ट 1. थोडासा लेंदी होता पण इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्या बाहेरचा एकही प्रश्न येत नाही. तसंच आज पाहू आपण इकोसिस्टीम पार्ट 2. थोडा थेरॅटिकल आहे. कन्सेप्ट मी जे आहे ते मस्त करून सांगतो, टेन्शन नको घेऊ. त्यानंतर यावरचे क्वेश्चनही मी टाकून देईन. पहिलं आपण याची थेरी पाहून घेऊ. इकोसिस्टीम पार्ट 2. ॲक्वेटिक इकोसिस्टीम. बघा, इकोसिस्टीमचे नाही का टाईप पडते. आपण एक एक पाहू. सगळ्यात पहिले पाहू आपण ॲक्वेटिक इकोसिस्टीम. शांततेचे प्रमाण राहते 5 PPT पेक्षा कमी, त्याला म्हणतात ॲक्वेटिक इकोसिस्टीम. 0.8% भाग हा नाही काय लेनेटिक आणि लोटिक राहते. लेंटिक म्हणजे काय होते? स्टील वॉटर. म्हणजे एका जागेवर तलावामध्ये कसं स्थिर वॉटर असते, त्याला म्हणते लेंटिक. लोकटिक म्हणजे होते रनिंग वॉटर, नद्या, नाले. ठीक आहे, हे झालं लोकटिक. ॲक्वेटिक इकोसिस्टीमचं अजून समोरचं पाहू आपण. ब्रॅकिश वॉटर इकोसिस्टीम, ज्याची क्षारतेचं प्रमाण 5 PPT ते 35 PPT राहते. फॉर एक्झाम्पल खाड्या आणि दलदल. त्यानंतर मरीन इकोसिस्टीममध्ये जिथं क्षारतेचं प्रमाण 35 PPT पेक्षा जास्त राहते. 71% भाग जो आहे तो मरीन इकोसिस्टीमचाच आहे. पहा, आपण तीन पार्ट पाहिले. एक आहे ॲक्वेटिक इकोसिस्टीम, जिथं काय राहते क्षारता 5 PPT पेक्षा कमी. त्यानंतर ब्रॅकिश वॉटर इकोसिस्टीम 5 PPT 35 PPT. मरीन इकोसिस्टीम 35 PPT पेक्षा जास्त जिथं क्षारता राहते. 71% भाग मरीन इकोसिस्टीमचा आहे. त्यानंतर लेंटिंग म्हणजे काय होते? स्टील वॉटर. आणि लोकटिक म्हणजे होते रनिंग वॉटर. हे कन्सेप्ट आहे का? ठीक आहे. लेक इकोलॉजी. लेक इकोलॉजी कशाला म्हणते समजणार नाही. समजा हे तलाव आहे आणि हा आहे सूर्य. तर बघा काय होते, जेव्हा की या सूर्याचे प्रकाश हे किनाऱ्यावर पडते, असे किनाऱ्यावर, याला म्हणते लिटरल झोन. जेव्हा या प्रकाशाचे सूर्यप्रकाश इथपर्यंत पडते, जिथपर्यंत सूर्यप्रकाश पोचू शकते, समजा सूर्यप्रकाश इथपर्यंत पोचू शकते, त्याला म्हणते लिम्नेटिक झोन. आणि जिथपर्यंत सूर्यप्रकाश आतमध्ये पोचू शकत नाही, म्हणजे हा जो भाग आहे हा पूर्ण, याला म्हणते प्रोफंडल झोन. जेव्हा किनाऱ्याच्या भागाला काय म्हणते? लिटरल झोन. आणि तलावाच्या आतमध्ये समजा सूर्यप्रकाश जिथपर्यंत आज पोचते त्याला काय म्हणते? लिम्नेटिक झोन. आणि प्रोफंडल झोन म्हणजे जिथं सूर्यप्रकाश पोचू शकत नाही. त्यानंतर युरोफिकेशन माहिती असेल तुम्हाला. युरोफिकेशन म्हणजे काय होते? आपण नाही का वावरात आपल्या शेतात काय करतो? फवारे मारतो वेगवेगळे. तर काय होते? कीटकनाशक मारतो. पाऊस आला की काय होते? ते आपल्या शेतातली जे माती असते ते, किंवा काही झाडं आहे हे नाही काय, बाजूनं जो तलाव असते त्यात जाते व त्यात नद्यात जाते. नाल्या ज्या राहते, नाल्या वावराच्या बाजून धुरी राहते आपल्या, ती नाल्या राहते. त्या नाल्यातून वाहत जाते आणि नदी किंवा तलावाला जाऊन भेटते. तो जो नाला राहते. आणि आपल्या शेतातली माती वाहत गेली आहे, तिथले काही प्रोटीन्स वाहत गेले. तर पहा, तलावात नाही का काय होते, तिथचे जे वनस्पती आहे त्यांना नाही काय कीटकनाशक फवाऱ्याचं औषध फ्रीमध्ये भेटून जाते. तर तिथं शेवाळ आणि जलीय वनस्पतीचे प्रमाण वाढते. याला म्हणतात युरोफिकेशन. तलावात शैवाल आणि जलीय वनस्पतीचे प्रमाण वाढणे म्हणजे काय होते? युरोफिकेशन. त्यानंतर सागरी परिसंस्था. सागरी परिसंस्थाचा एक भाग आहे पॅलेंजिया विभाग. पॅलेंजिया विभाग म्हणजे काय होते? इथं दोन नाही का भाग आहे, फोटिक झोन आणि अफोटिक झोन. सागराच्या नाही का ज्या भागात 1% सूर्यकिरण पोचत असेल, 100 ते 200 मीटर खोल, त्याला म्हणते फोटिक झोन. आणि ज्या भागात सूर्यकिरण पोचतच नाही 1000 मीटर, त्याला म्हणते अफोटिक. फोटिक आणि अफोटिक झोन. 1% जरी म्हणजे सूर्यकिरण जिथपर्यंत पोचते त्याला म्हणते फोटिक, आणि जिथं सूर्यकिरण पोचत नाही त्याला म्हणते अफोटिक झोन. पहा, काही सागरी विभाग आहे. न्यूस्टॉन्स म्हणजे होते फ्लोटिंग प्लांट्स. प्लँक्टॉन्स म्हणजे प्लवंग,
शैवाळ, विशेषतः CO2 शोषण करणारे. नेक्टॉन, मासे, पोहू शकणारे जेवढे प्राणी असतील नेक्टॉन्स म्हणते. बेन्थॉस, बेन्थॉसमध्ये 3 पार्ट आहे. इपिफोना, इपिफ्लोरा आणि इनफोना. इपिफोना म्हणजे समुद्रातले प्राणी आणि इपिफ्लोरा म्हणजे वनस्पती, समुद्रातले गवत, आणि इनफोना म्हणजे अंशतः किंवा पूर्णतः डुबलेले प्राणी. पहा, 4 टाईप पाहिले आपण सागरी विभागाचे. न्यूस्टॉन्स म्हणजे फ्लोटिंग प्लांट्स, म्हणजे तरंगणाऱ्या. प्लॅक्टॉन्स म्हणजे जे CO2 शोषण करते. हे प्लॅक्टॉन जर गायब झाले ना तर समुद्रातले सगळ्यात हे जे आहे प्लांट तिथं CO2चं प्रमाण वाढते. नेक्टॉन्स, मासे, ऑक्टोपस, पोहू शकणारे प्राणीला नेक्टॉन्स म्हणते. बेन्थॉस, इपिफोना, फोना फ्लोरा ऐकलं असेल ना. फोना म्हणजे प्राणी, फ्लोरा म्हणजे वनस्पती, आणि इनफोना म्हणजे अंशतः किंवा पूर्णतः डुबलेले प्राणी. त्यानंतर नाही काय वेटलँड आहे. तर पहा वेटलँड कशाला म्हणते. ज्या भागात नाही काय 6 मीटर खोल पाणी असते त्याला म्हणतात वेटलँड. डेफिनेशन आहे ते, एवढं काही विचारत नाही पेपरमध्ये. भारतात नाही काय 27,000 वेटलँड आहे. 18.4% धानची शेती केली जाते. वेटलँड नॅचरल वेटलँड आहे. हिमालय. बायोडायव्हर्सिटी सर्वात जास्त राहते या भागात. मॅग्रीव वनं सर्वात जास्त राहते. काहीच महत्त्वाचं नाही आहे, पहा हे महत्त्वाचं आहे. रामसर कन्व्हेन्शन 1971 आहे दलदलीच्या प्रदेशाकरिता. मागच्याच वर्षी विचारला 2019ला हा प्रश्न. रामसर कन्व्हेन्शन कशाशी संबंधित आहे तर दलदलीच्या प्रदेशाशी संबंधित. पाहू आपण रामसर कन्व्हेन्शन. हा नाही काय ॲक्च्युलीमध्ये 1971मध्ये हा साईन झाला होता. रामसर एक इराणचं शहर आहे. वेटलँड संबंधित आहे. लिगली बाइंडिंग नाही आहे. हा युनोचा पार्ट नाही, हे तर पहिले क्लिअर करा. जगात नाही काय हे खोलून टाका. इथं 2300 साईट्स आहे. आता 2300 साईट्स आहे. सर्वात जास्त कुठं आहे हे तर रामसर कन्व्हेन्शन तर UK याचं हेडक्वार्टर आहे स्वित्झर्लंडमध्ये. भारतात सध्या नाही काय रामसर कन्व्हेन्शन साईट्स आहे. रामसर साईट्स 37. मागच्या वर्षीपर्यंत होत्या 27 आणि यावर्षी 2020मध्ये 10 वाढल्या. महाराष्ट्रातलं एक आहे नांदूर माध्यमेश्वर नाशिकमधलं. याले रामसरच्या साईटमध्ये नाही काय टाकण्यात आलेलं आहे. ठीक आहे. पहिलं कोणतं आहे मग भारतातलं रामसरच्या कन्व्हेन्शनमध्ये जाणारं? चिल्का सरोवरचं नाव ऐकलं असेल ओडिसामधलं. आणि त्यानंतर केवलदेव राष्ट्रीय उद्यान. हे 1981मध्ये याच्यात ॲड झाले होते वेटलँडच्या यादीमध्ये रामसर कन्व्हेन्शनमध्ये. तर समोर जो आपण याच्याशी संबंधित एक करार आहे, रेकॉर्ड आहे, मॉन्ट्रेक्स रेकॉर्ड. पहा तुम्हाला जर विचारलं मॉन्ट्रेक्स रेकॉर्ड कशाशी संबंधित आहे तर रामसर कन्व्हेन्शनशी संबंधित. आणि रामसर कन्व्हेन्शन कशाशी संबंधित आहे तर वेटलँडशी संबंधित. पहा अतिशय प्रगती, प्रदूषण, मानवी हस्तक्षेपामुळे जर वेटलँडला काही धोका असेल, काही धोकादायक झाला असेल तो वेटलँड, तर रामसर कन्व्हेन्शनच्या अंतर्गत असे वेटलँड जे मानवी हस्तक्षेपामुळे त्याला धोका आहे त्याला मॉन्ट्रेक्स रेकॉर्डमध्ये टाकतात. झालं. मॉन्ट्रेक्स रेकॉर्डमध्ये म्हणजे काय, असे वेटलँड ज्या वेटलँडला काय झालं आहे मानवी हस्तक्षेपामुळे धोका निर्माण होऊ शकते किंवा झाला आहे त्यांना मॉन्ट्रेक्स रेकॉर्डमध्ये टाकण्यात येते. भारतातले आतापर्यंत मॉन्ट्रेक्स रेकॉर्डमध्ये 2 आहे, केवलदेव राष्ट्रीय उद्यान आणि लोकटेक राष्ट्रीय उद्यान. ह्या 37ची याची नाही का मी तुम्हाला लिस्ट देऊन देईन पाठवून, याच्यात तर नाही घेऊ शकत. त्यानंतर कोरल इकोसिस्टीम म्हणजे काय होते. कोरल इकोसिस्टीम पाहू आपण. नेक्स्ट टाईप. याच्या कोरल इकोसिस्टीमच्या वाढीसाठी आवश्यक आहे 22 डिग्री ते 25 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत तापमान. मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट टाईप 2019 UPSC. त्यानंतर खोली पाहिजे याले 70 मीटरपेक्षा कमी. शारदा पाहिजे स्थिर. आणि याचं भोजन आहे कॅल्शियम कार्बोनेट CaCO3 चुना खाते हे. ठीक आहे. आणि विशेषता व्हायची निर्मिती झाली याची मुंगा चट्टानापासून. जगातलं नाही काय सर्वात मोठं कोरल रीफ आहे ऑस्ट्रेलियाचं ग्रेट बॅरियर रीफ. भारतात आहे. लक्षद्वीपमध्ये आढळते ॲट्रॉल भित्तिका. अंदमानमध्ये आढळते फ्रीजिंग भित्तिका. याचे रंग राहते लाल, गुलाबी, पांढरे. आणि या भागात नाही का सर्व सुंदर मासे आढळते. गोताखोर जे असते त्याचं आवडतं ठिकाण आहे कोरल रीफ, बॅरियर रीफ, ग्रेट बॅरियर रीफ. ठीक आहे.
याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं एकच आहे, 22 ते 25 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत तापमान, 70 मीटरपेक्षा कमी खोली, शारदा पाहिजे स्थिर, ठीक आहे. आणि भोजन आहे कॅल्शियम कार्बोनेट, निर्मिती होते याची मुंगा चट्टणापासून. अशा प्रकारे आपण इकोसिस्टीमचे सर्व टाईप पाहिले. एक पाहिलं ॲक्वेटिक. ॲक्वेटिकमध्ये लेंटिंग आणि लोक्टिक पाहिलं आपण. लेंटिंग आणि लोक्टिक म्हणजे काय होते? लेंटिंग म्हणजे जिथपर्यंत स्टील वॉटर, ठीक आहे. आणि लोक्टिक म्हणजे हालचाल करणारा नद्या नाले, ठीक आहे, रनिंग वॉटर. त्याच्यानंतर आपण मरीन इकोसिस्टीम पाहिली, सर्वात जास्त आहे, 35 PPT पेक्षा जास्त पाहिजे. आणि ॲक्वेटिक इकोसिस्टीममध्ये 5 PPT पेक्षा कमी. त्याच्यानंतर आपण लेक इकोलॉजीमध्ये गेलो. लेक इकोलॉजीमध्ये आपण 3 झोन पाहिले होते, आठवते? लिथरल, ठीक आहे. त्याच्यानंतर वेटलँड पाहिलं. वेटलँडशी मधलं आपलं रामसर कन्व्हेन्शन सर्वात महत्त्वाचं आहे, तेही पाहिलं आपण. ठीक आहे, 37 आहे भारतात. आणि नंतर आपण कोरल इकोसिस्टीमवर. अशा प्रकारे आपला इकोसिस्टीम हा चॅप्टर संपलेला आहे. एकदम इझी आहे, रिव्हिजनसाठी खूप